नमस्ते। आज मी सोयाबीनची भाजी बनवणार आहे। दही सोयाबीन, त्यामध्ये शिमला मिरची टाकणार आहे। हे सोयाबीन घेतलेत आणि हे घेतले गरम पाणी। आता हे गरम पाण्यामध्ये टाकते। 5 मिनिटं छान असंच ठेवायचं आहे आपल्याला। हे बघा, सोयाबीन छान असे गरम पाण्यामध्ये नरम झालेले आहे। आता आपण पुढे भाजी बनवायला कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकले, थोडं जिरे टाकते। जिरे छान आपलं असं तडतडून द्यायचं। एक कांदा चिरून घेतलाय, कांदा टाकते। कांदा आणि एक मिरची टाकले। तमालपत्र टाकते, 2च तमालपत्र टाकले आणि छान आपल्याला गोल्डन करायचा आहे कांदा। कांदा आपला छान गोल्डन कलरचा झालेला आहे। आता एक टोमॅटो घेतलाय, तो टाकते। टोमॅटोचे असे उभे काप केले। हे आपले नेहमीचेच मसाले आहे, लाल तिखट, हळद, धना पावडर आणि गरम मसाला। हे मसाले पण छान असे आपल्याला भाजून घ्यायचे। शिमला मिरची घेतली, 2च शिमला मिरच्या मी अशा गोल कापून घेतल्या, त्या छान अशा फ्राय करून घेते। आणि हे सोयाबीन टाकते। सोयाबीन पण आपल्याला मसाल्यात छान असे परतून घ्यायचे। मस्तपैकी असे परतले ना की थोडं पाणी टाकायचं आहे। सॉरी, जरा आलं लसणीची पेस्ट टाकायला विसरते। आलं लसणीची पेस्ट टाकते, ती पण छान आपण याच्यामध्ये परतून घ्यायचे। सोयाबीन आणि शिमला मिरची छान अशी परतून झाली आपली मसाल्यात आणि तेलामध्ये। आता 1 चमचा मीठ टाकते, थोडंसं पाणी टाकते आणि आपल्याला 5 मिनिटं शिजून द्यायचं आहे आणि झाकण ठेवते। झाकण काढून बघते, भाजीला छान असं मस्त तेल सुटलेलं आहे आणि भाजीमध्ये पाणी पण नाही। आता आपल्याला ही दही घ्यायची आहे आणि अर्धी वाटी दही आपल्याला टाकायची आहे। गॅसची फ्लेम एकदम स्लो केली। त्याचं पाणी असं आटून द्यायचं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकते आणि भाजी आपली तयार झालेली आहे। 5 मिनिटांनी गॅस बंद करायचा। दही सोयाबीनची भाजी आपली तयार झाली। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।